माढा लोकसभा जागेच्या संदर्भातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील तिढा भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र सध्या दिसते। पाहूयात सत्तेचा सारीपाट या विशेष कार्यक्रमांतर्गत विश्लेषण। सोलापूर जिल्हा हा लोकसभा निवडणुकीकरता सोलापूर, माढा, उस्मानाबाद अशा 3 लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे। राज्यातील प्रमुख गणल्या जाणाऱ्या भाजपा शिवसेना युतीमध्ये आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागा वाटप आता जवळपास निश्चित झालं आहे। कोण कोणता मतदारसंघ लढवणार हे देखील आता निश्चित झालं आहे। केवळ प्रचाराचा नारळ फोडणं बाकी आहे। अशा स्थितीत माढा लोकसभा मतदारसंघ मात्र राज्यात चर्चेचा विषय बनला आहे। त्याला कारणही तसंच आहे। हा मतदारसंघ देशाचे धुरंधर नेते शरदचंद्रजी पवार यांनी प्रतिष्ठेचा बनवला आहे। मात्र या मतदारसंघात सन 2014च्या निवडणुकीत राज्यातील माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीतील वचनदार नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवीत स्वतःचं वर्चस्व कायम ठेवलं होतं। त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दस्तूरखुद्द शरदचंद्रजी पवार यांनी निवडणूक माढ्यातून लढवण्याचे संकेत दिले होते। त्याचवेळी पक्षांतर्गत खदखद चव्हाट्यावर आली। याचाच धसका दूरदर्शी शरद पवारांना घ्यावा लागला। यातूनच नातवाचा हट्ट पुरवण्याचं निमित्त करून त्यांनी काढता पाय सुद्धा घेतला। परंतु यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुंदोपोसुंदी शमली नाही। उलट मोहिते पाटील गट व पवार गट उघडपणे आमनेसामने उभे ठाकले आहेत। यात मोहिते पाटील गट अत्यंत सावध भूमिका घेताना दिसतोय। जर का राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून तिकीट वाटपात काही दगाफटका झालाच तर एक हादसा असावा म्हणून भाजपचे संकटमोचक व राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या भेटीला खासदार पुत्र युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांना पाठवून अकलूजकरांनी स्वतःचं अस्तित्व दाखवणारी खेळी केली आहे। याचवेळी मोहिते पाटील गटाची नाकेबंदी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांचं पॅद पुढे करीत पवार गटानं मोठा खोडा घातला आहे। या जुगलबंदीवर भाजपातील एक गट करडी नजर ठेवून सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख यांचे पंख छाटण्याकरता पुढे सरसावताना दिसतो आहे। भाजपातून राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख खासदार होऊ नयेत म्हणून काही जणांनी देव पाण्यात ठेवले आहेत। याकरता राष्ट्रवादीमधील वादावादीचा फायदा उठवीत संजय मामा शिंदे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपचा एक गट करताना दिसतो आहे। सन 2014ला माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं गुलाल उधळला होता। परंतु सन 2019च्या निवडणुकीत अशा रंजक घडामोडी पाहिल्या असता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला धोक्याची घंटा वाजवणारी ठरेल असंच चित्र सध्या दिसून येत आहे। अशातच संभाजी ब्रिगेडनं सोलापूर, माढ्यासह राज्यात 18 ठिकाणी जागा लढवणार असल्याचं घोषित करून मोठा बार उडून दिला आहे। जर का संभाजी ब्रिगेड लढली तर थोड्याफार प्रमाणात मत विभागणीचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसणार हे सांगायला कुणाला ज्योतिषाची गरज लागणार नाही हे तितकंच खरं आहे। सध्या या माढा लोकसभेकरता सहकार मंत्री सुभाष देशमुख, युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे हेच प्रबळ दावेदार समजले जात आहेत। याशिवाय विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि पलटणचे सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचीही नावं पुढे येताना दिसत आहेत। परंतु एकंदर परिस्थितीत राष्ट्रवादीमधील सुंदोपसुंदी, काँग्रेसमधील स्मशान शांतता विचारात घेतली असता जो कोणी भाजप शिवसेना युतीचं कमळ हाती घेईल तोच खासदार दिसेल यात नवल वाटायला नको। तरी अस्मिता विजनच्या सर्वेक्षणानुसार माढा लोकसभेचा तिढा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला खोडा असंच चित्र सध्या दिसतं आहे।